Hello students, applications of derivative exercise 2.4 आपण स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये आपण आता पहिल्यांदा increasing decreasing functions हा टाइप पाहतोय. If y equals fx is an increasing function, then f dash x is greater than or equal to 0. If y equals fx is a decreasing function, then f dash x is less than or equal to 0. आणि त्यामध्ये पुढे प्रकार येतो तो म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0, फक्त ग्रेटर दॅन 0, इक्वल टू नाही चालेल. आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंगला एफ डॅश एक्स लेस दॅन 0. ठीक आहे, त्यातला आपण क्वेश्चन नंबर 2 पाहतोय. फर्स्ट त्यातला झालेला आहे, क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर 2 सेकंड बघूया आपण. फंक्शन काय दिलं, एफ एक्स इक्वल्स 3 प्लस 3x मायनस 3x स्क्वेअर प्लस x क्यूब असं तुम्हाला फंक्शन दिलंय. आणि क्वेश्चन असं विचारलाय, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. ठीक आहे, हे दिलेलं फंक्शन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x f dash x इक्वल्स, तुम्ही d by dx लिहून पुढे हे कंटिन्यू करायचं. मी आता डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिणार आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, 3 इनटू ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 3 to the 6x plus 3x squared. Since fx is strictly increasing म्हणजे strictly increasing, नेक्स्ट लाइन f dash x is greater than 0. आता ही जी टर्म आहे ना f dash x, मी जरा प्रॉपर सिक्वेन्स मध्ये लिहितो. 3x square minus 6x plus 3 1 the 3 greater than 0. 3 common, therefore 3 into bracket x square minus 2x plus 1 greater than 0. 3 ट्रान्सफर करा. जो 3 तुम्ही ट्रान्सफर करताय तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे बघा. तो पॉझिटिव्ह असेल तर नो चेंज इन ऑर्डर रिलेशन, आणि जर तो निगेटिव्ह असेल तर ऑर्डर रिलेशन चेंजेस, म्हणजे साइन बदलतं. 3 ट्रान्सफर केले, देयरफॉर x स्क्वेअर minus 2x plus 1 is greater than 0. आता इथं स्क्वेअर टर्म ऍडजस्ट करायचा प्रश्नच नाही, कारण हा मुळातच परफेक्ट स्क्वेअर आहे. हा x minus 1 चा काय सांगा, तर तो ब्रॅकेट स्क्वेअर आहे ग्रेटर दॅन 0. x minus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे ग्रेटर दॅन 0. स्क्वेअर रूट घ्या. आता इथं स्क्वेअर रूट घेताना साइनचा प्रश्नच नाही, 0 ला साइन नाही, त्यामुळे x minus 1 is greater than 0, therefore x greater than 1. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x विचारले, x greater than 1. तुम्हाला हे दोन प्रकारे आन्सर लिहिता येतं. असंही लिहिता येतं, x belongs to 1 पेक्षा मोठा, म्हणजे त्यामध्ये 1 येत नाही, राउंड ब्रॅकेट 1 टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी, असं पण हेही आन्सर लिहिलं तरी चालू शकतं. तुमच्या पुस्तकात कुठलं आन्सर दिले ते बघा आणि ते लिहून टाका. ओके ओके, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जो फॉर्म दिलाय ना, तो असा दिला काहीतरी त्यांनी, तो या क्वेश्चनचा फॉर्म की r-1 दिलेला आहे. म्हणजे हे बघा, ऍक्च्युली माझ्या इथं सुद्धा बघा 1 हा नंबर राऊंड ब्रॅकेट असल्यामुळे घेतला जातच नाही. 1 हा नंबर हा घेतला जातच नाही, हे यात. पण तुमच्या टेक्स्टबुक सारखंच तुम्हाला आन्सर जर पाहिजे असेल तर मला सांगा, x इक्वल्स 1 ला ही टर्म काय होते सांगा, 0 होते. x इक्वल्स 1 ला ही टर्म, आणि आपल्याला ग्रेटर दॅन 0 पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 चालणार नाही. त्यामुळे x minus 1 greater than 0, x greater than 1, याचा अर्थ x 1 पेक्षा काहीही मोठा नंबर चालू शकेल, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण काहीही चालू शकेल बरं का. कारण कसं आहे माहिती का, जरी समजा ही टर्म एखादी निगेटिव्ह आली तरी स्क्वेअर शेवटी पॉझिटिव्ह होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे फायनल आन्सर असेल तरी चालतंय बघा. देयरफॉर x belongs to r-1 असं लिहिलं तरी चालतं. x belongs to r-1. ठीक आहे, ओके. नाउ थर्ड क्वेश्चन काय दिलंय, fx इक्वल्स x क्यूब मायनस 6x स्क्वेअर मायनस 36x प्लस 7. ठीक आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f dash x इक्वल्स x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर
minus 6 to the 12x minus 36 into x चा derivative 1 आणि constant चा derivative 0. Since fx is an strictly शब्द वापरूया. Since fx is strictly increasing, since fx is strictly increasing, comma, f dash x is greater than 0. आणि नुसतं increasing असतं तर greater than or equal to 0 असतं. आता f dash x रिप्लेस करा. Therefore 3x square minus 12x minus 36 greater than 0. 3 common into bracket x square minus 4x minus 12 x square minus 4x minus 12 greater than 0. 3 transfer तो पॉझिटिव्ह आहे, नो चेंज इन साइन ग्रेटर दॅन 0. आता मात्र हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये, पण बाजूला स्क्वेअर टर्म कॅल्क्युलेट करा. काय फॉर्म्युला सांगा स्क्वेअर टर्मचा? मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 into फर्स्ट टर्म. मिडल टर्म स्क्वेअर मायनस 4x चा स्क्वेअर अपॉन 4 into फर्स्ट टर्म म्हणजे x स्क्वेअर. 16x square upon 4x square. Final answer 4. Square term किती आली सांगा? plus 4. ठीक आहे, पुढची स्टेप x square minus 4x plus 4. आता काही जण इथे डायरेक्ट -16 देतात, ज्यांना शक्य आहे ते +4 - 16 म्हणजे -12 येतात. पण ही पण सवय ठेवा, +4 - 4 ऍड केले लगेच कॅन्सल केले -12. का असं सवय पाहिजे माहिती? ज्यावेळी इथं स्क्वेअर टर्म पुढे मग फ्रॅक्शन मध्ये किंवा फ्रॅक्शन मध्ये, तेव्हा तुम्हाला असं ओरली ऍडजस्ट करता येत नाही. जसं आता मी +4 स्क्वेअर टर्म घेतली लगेच मायनस, हा नाही तर नंबर -16च आहे ना, हा काय 16च आहे. पण ते फ्रॅक्शनच्या वेळेस प्रॉब्लेम येतो, त्यामुळं एखादी स्टेप पडली तर काही बिघडत नाही. बरं, हा x - 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, -16 ह्याचा आन्सर ग्रेटर दॅन 0. नेक्स्ट x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 16. 16 ला ट्रान्सफर केलं. आता स्क्वेअर रूट घ्यायचं. मी मागे तुम्हाला सांगितलंय मागच्या लेक्चरमध्ये, स्क्वेअर रूट घेताना ह्याला दोन साइन आहेत, +or -4. पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेताना आहे ते साइन म्हणजे ग्रेटर दॅन लेस दॅनचं साइन म्हणतो मी, आणि निगेटिव्ह स्क्वेअर रूट घेताना साइन चेंज करायचं. मग टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. x - 2 ग्रेटर दॅन 4 बघा पॉझिटिव्ह रूट घेतलं, अँड x - 2 लेस दॅन 4 निगेटिव्ह 4. x - 2 लेस दॅन निगेटिव्ह 4 हे ट्रान्सफर केले की x ग्रेटर दॅन 6, अँड हे ट्रान्सफर केले की x लेस दॅन -2. हे तुमचं फायनल आन्सर. आता हेही आन्सर दोन प्रकारे कसं लिहिता येतं. x -2 पेक्षा लहान आहे. -2 पेक्षा लहान म्हणजे इन्फिनिटी पर्यंत आहे, म्हणजे हे असं लिहिता येतं -∞ to -2 युनियन 6 पासून पुढे पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत, 6 to पॉझिटिव्ह इन्फिनिटी. आणि इथं लिहायचं असतं x बिलॉंग्स टू आणि हे ब्रॅकेट करायचं. x बिलॉंग्स टू हे असं लिहिलं तरी चालतं, हे लिहिलं तरी चालतं, दोन्हीचा अर्थ एकच आहे. ओके, तर आपला क्वेश्चन नंबर 2 संपला. ओके, नाव क्वेश्चन नंबर 3 बघा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. पहिला क्वेश्चन, fx इक्वल्स 2x³ - 3x² प्लस -12x + 6 असं तुम्हाला फंक्शन दिलं आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग पाहिजे आपल्याला. ठीक, फंक्शन घेऊन घ्यायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर f dash x इक्वल्स d/dx ऑफ एवढं सगळं. हे फक्त तुम्ही व्यवस्थित लिहायचं, लक्षात ठेवा. मग आता f dash x इक्वल्स 6x² 3 to the 6x² -3 to the 6x -12 constant चा derivative 0. Since fx is strictly decreasing, f dash x is less than 0. म्हणजे 6x² - 6x -12 is less than 0. 6 common into bracket x² - x -2 is less than 0. हे ट्रान्सफर केले
x square minus x minus 2 is less than 0. 6 ने डिवाइड केला आणि 6 पॉझिटिव्ह आहे. चला बाजूला स्क्वेअर टर्म काढून घेऊया. स्क्वेअर टर्म इक्वल्स मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. आता इथनं पुढे मी हा फॉर्म्युला लिहिणार नाही बरं का, डायरेक्ट रेफर करा. ऍक्च्युली असं बघून सुद्धा स्क्वेअर टर्म खरं तर सांगता येते, पण काही जणांना कळत नाही यासाठी दाखवतो मी. मिडल टर्म स्क्वेअर म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे एक्स स्क्वेअर. निगेटिव्हचा स्क्वेअर निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एक्सचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असं म्हणायचं. खाली 4x स्क्वेअर ॲज इट इज म्हणजे फायनल आन्सर 1/4. काय मिळाली स्क्वेअर टर्म तुम्हाला 1/4 मिळाली. म्हणजे x स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/4 मायनस 1/4. मी मगाशीच म्हणलं होतं फ्रॅक्शन आले की प्रॉब्लेम येतात. प्लस 1/4 मायनस 1/4 मायनस 2 ॲज इट इज लेस दॅन 0. हा जो पार्ट आहे तो x मायनस 1/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. इथून एवढा पार्ट x मायनस 1/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आन्सर करून बघा. -1 -4 -8 म्हणजे -9 -9/4 ह्याचा आन्सर लेस दॅन 0 ॲज इट इज. 9/4 RHS मध्ये म्हणजे x मायनस हाफ चा ब्रॅकेट स्क्वेअर, x मायनस हाफ चा ब्रॅकेट स्क्वेअर लेस दॅन 9/4. taking square roots on both sides, taking square roots on both sides. x minus 1/2 is less than positive square root घेताना आहे ते sign and x minus half greater than negative square root minus 3/2. So x less than 3/2 plus 1/2 and x greater than minus 3/2 plus 1/2. X less than 3 plus 1 4, 4/2 म्हणजे 2 and x greater than minus 3 plus 1 minus 2 upon 2 म्हणजे -1. म्हणजे x -1 पेक्षा मोठा आणि 2 पेक्षा लहान पाहिजे. थोडंसं असं नंबर लाईनकडे बघा म्हणजे कळेल तुम्हाला. इथं 0 आहे, इथं -1 इथं 1 इथं 2. x -1 पेक्षा मोठा पाहिजे म्हणजे x -1 पासून पुढे पाहिजे, पण 2 पेक्षा आत पाहिजे म्हणजे -1 आणि 2 च्या दरम्यान पाहिजे. मग तुम्हाला असं एक कंबाईन लिहिता येतं दॅट इज -1 लेस दॅन x लेस दॅन 2. तर हा पार्ट जर सेपरेट पाहिलात ना तर -1 लेस दॅन x आणि म्हणजेच x ग्रेटर दॅन -1 ना हे काय इथे आहे. आणि हा पार्ट सेपरेट पाहिला तर x लेस दॅन 2 इथे. हे असं तुम्हाला एकत्रित देखील आन्सर लिहिता येतं. ठीक आहे. ज्याला असं नंबर लाईन किंवा डोक्यात असतात नाही नंबर कसे कुठं -1 पेक्षा मोठा 2 पेक्षा लहान म्हणजे कुठे आहे तर दोघांच्या मध्ये सापडणार हे लगेच कळतंय. काही सांगावं लागत नाही. हे थोडंसं प्रॅक्टिसचा भाग आहे. हा जमेल तुम्हाला. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन इज fx इक्वल्स x plus 25 upon x असा क्वेश्चन आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x f dash x इक्वल्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 हे साइन में माइनस केले कारण 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह -1 upon x स्क्वेअर असणार आहे म्हणजे 25 upon x स्क्वेअर. सिन्स fx is decreasing strictly decreasing, sorry, fx is strictly decreasing, comma f dash x is less than 0, 1 minus 25 upon x square is less than 0. f dash x हे निगेटिव्ह टर्म ट्रान्सफर करा. 1 लेस दॅन 25 अपॉन x स्क्वेअर, x स्क्वेअर न मल्टिप्लाय. आता साधा विचार करा x स्क्वेअर जी टर्म असेल ती कायम कशी असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. इफ x नॉट इक्वल, आता खरं तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये तिथंच कंडिशन द्यायला पाहिजे होती बरं का. बरं आपण मेन्शन करूया कारण बघा इथे डिनॉमिनेटर मध्ये x आलाय तो नॉन झिरो असला पाहिजे. बरं आपण मेन्शन करूया हे ट्रान्सफर करू बघा. देयरफॉर x स्क्वेअर लेस दॅन 25 आणि इथे रिझन लिहिली x not equal 0, therefore x square is always positive. x not equal 0, therefore x square is always positive. ठीक आहे. आता स्क्वेअर रूट घ्यायचं नेहमीप्रमाणे टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. बघा पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेताना आहे ते साइन, निगेटिव्ह स्क्वेअर रूट घेताना साइन चेंज.
x less than 5 and x greater than -5. म्हणजे x 5 पेक्षा लहान आणि -5 पेक्षा मोठा. नंबर लाईन वर एकदा बघा, म्हणजे तुम्हाला पुढची स्टेप मी लिहितोय ती लगेच कळेल. x 5 पेक्षा लहान आणि -5 पेक्षा मोठा म्हणजे -5 लेस दॅन x लेस दॅन 5 असं एकत्र आन्सर तुम्हाला लिहिता येईल. ह्याच्यात ते दोन्ही आन्सर्स आलेले असतात. ओके, नाउ थर्ड क्वेश्चन बघा. fx equals x cube minus 9x square plus 24x plus 12. f dash x equals 3x square minus 9 to the 18x plus 24. Since fx is strictly decreasing function, since fx is strictly decreasing, f dash x is less than 0. Therefore 3x square minus 18x plus 24 is less than 0. 3 common and transfer आता direct. x square minus 6x plus 3 8 जा 24 less than 0. स्क्वेअर टर्म आता मी ओरली काढणार आहे. मिडल टर्म स्क्वेअर 36x square अपॉन 4 into फर्स्ट टर्म म्हणजे 4x square. x square तर गेले 36 अपॉन 4 म्हणजे 9. स्क्वेअर टर्म 9 आहे. x square minus 6x प्लस 9. आता जमत असेल तर -1 देऊन टाका. 9 - 1 येतात की नाही सांगा. इज लेस दॅन 0. -1 ट्रान्सफर इकडे ब्रॅकेट स्क्वेअर x - 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. लेस दॅन 1. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. x - 3 लेस दॅन पॉझिटिव्ह 1. हे पॉझिटिव्ह रूट घेतलं आणि and x minus 3 is greater than -1 म्हणजे x less than ट्रान्सफर केले 1 plus 3 and x greater than -1 plus 3. x less than 4 and x greater than 2 म्हणजे x हा 2 पेक्षा मोठा आणि 4 पेक्षा लहान आहे म्हणजे 2 less than x less than 4 आहे. हे असं पण लिहितात x belongs to राउंड ब्रॅकेट मध्ये 2 to 4. या सगळ्याचा अर्थ शेवटी एकच असतो. मिनिंग एकच आहे, लक्षात ठेवा. ओके, क्वेश्चन नंबर 4 बघा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच द फंक्शन fx equals x cube minus 12x square minus 144x plus 13 a increasing and b decreasing. ह्याच्यात स्ट्रिक्टली हा शब्द नाही आहे, म्हणजे ह्याच्यात ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असे हे दोन्ही टर्म्स येतील. ठीक आहे, बघा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f dash x equals 3x square 12 to the 24 minus 144. और a अट टाकायचा पहिल्यांदा त्यातला a आणि मला असं म्हणायचं since fx is increasing comma next line f dash x is greater than or equal to 0. Therefore 3x square minus 24x minus 144 is greater than or equal to 0. 3 common and 0 मध्ये transfer. Therefore x square minus 8x minus 3 4 are 12 2 3 8 are 24 greater than or equal to 0. पुन्हा एकदा स्क्वेअर टर्म कॅल्क्युलेट करून घ्यायची. ओरली काढायला लागेल. मिडल टर्म स्क्वेअर म्हणजे 64 अपॉन 4 into फर्स्ट टर्म. 4 into तुम्ही रेफर करा. मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 into फर्स्ट टर्म म्हणजे स्क्वेअर टर्म जी आहे तुम्हाला ती मिळाली 16 मिळाली. 16 स्क्वेअर टर्म काय मिळाली आपल्याला 16 मिळाली. आता बघा x स्क्वेअर minus 8x प्लस 16 लगेच -16 ऑलरेडी तिथे -48 आहेतच. -48 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इथून एवढा पार्ट जर आपण पाहिला तर तो x -4 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. कन्फर्म करा. हे -64 आहे आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे ट्रान्सफर केले की x -4 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 64. आता टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स x -4 is greater than or equal to पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतले and
x minus 4 is less than or equal to negative square रूट घेतलं, साइन चेंज केलं, minus 4 पलीकडे गेले, x greater than or equal to 12 and x less than or equal to, हे त्यात ऍड झाले की -4 शिल्लक देतात, म्हणजे x -4 आणि त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे निगेटिव्ह आणि x 12 पेक्षा मोठा आहे. म्हटलं तर असं बरेच जवळ नंबर येणार आहे बघा, इथे कुठेतरी -4 आहे, इथं 0 आहे, इकडे कुठेतरी 12 आहे, 12 आहेत ना, मग x -4 पेक्षा लहान आहे, -4 पेक्षा लहान म्हणजे इकडे, आणि x 12 पेक्षा मोठा आहे म्हणजे या साईडला इकडे आहे. म्हणजे हे तुम्हाला आन्सर दोन प्रकारे लिहायचं, एक तर हे आहे तसं ठेवा, हे बघा इथे लिहितो आन्सर x बिलॉंग्स टू, हा x बिलॉंग्स टू -4 पेक्षा ते लहान आहे ना, -4 पेक्षा लहान म्हणजे -∞ पर्यंत, कोणापासून -4 पासून, आणि -4 ला साइन इक्वल टू आहे ना, इक्वल टू, बरोबर आहे, इक्वल टू साइन आहे, त्यामुळे ते रेक्टँग्युलर ब्रॅकेट घेतले बघा, युनियन युनियन, हा कुठं 12 पासून तिकडे पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत, पण 12 आपल्याला घ्यायचे त्यामुळे 12 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटी किंवा नुसतं इन्फिनिटी, पण इन्फिनिटीला कायम राहून ब्रॅकेट टाकायचं, हे अशा प्रकारे आन्सर लिहिलं तरी चालतं. -∞ to -4 ओपन इंटरवल, आणि तिकडं सेमी ओपन आणि ते सेमी क्लोज्ड, असे दोन्ही इंटरवलच्या फॉर्म मध्ये आन्सर लिहिला. ठीक आहे, हे झालं इन्क्रीजिंगचा विषय झाला. आता डिक्रीजिंगला फक्त साइन बदलतं, बाकी काही चेंज होत नाही. एमसीक्यू साठी जर तुम्हाला हे डायरेक्ट दोन्ही विचारलं की एकदम सोपं असतं, फक्त हे सगळीकडे साइन चेंज करत यायचे सगळीकडे. पण आता आपल्याला इथं लिहावं लागेल, बघा बी आहे ना, सिन्स fx is decreasing, f dash x is less than or equal to 0. बघा f dash x म्हणजे कोण, 3x square minus 24x minus 144 is less than or equal to 0. 3 कॉमन आणि कॅन्सल, x square minus 8x minus किती आलं ते 48 minus 48 less than or equal to 0. याच्यासारखी स्क्वेअर टर्म ऍड करूया आपण, x square minus 8x plus 16 minus 16 minus 48 less than or equal to 0. हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, x minus 4 चा, सॉरी x minus 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ह्याचा आन्सर 64 लेस दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे x minus 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 64, ट्रान्सफर केले, स्क्वेअर रूट घेतलं आता, देयरफॉर x minus 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 8, पॉझिटिव्ह रूट घेतलं, अँड x minus 4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -8, ट्रान्सफर केल्यानंतर x लेस दॅन ऑर इक्वल टू 12 and x greater than or equal to -4. नंबर लाईन वर जर बघितलं तर बघा इथं -4, इथं 12, x 12 किंवा 12 पेक्षा लहान आहे म्हणजे इथं आहे बघा 12 आणि 12 पेक्षा लहान, आणि x -4 आणि -4 पेक्षा मोठा म्हणजे इथं आहे बघा, म्हणजे थोडक्यात x दोघांच्या दरम्यान आहे. therefore x belongs to रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये -4 12 हे आन्सर चालतं, किंवा हे एकत्र करायचं झालं तर -4 लेस दॅन ऑर इक्वल टू x, हे उलट आहे बघा, x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -4 म्हणजे -4 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 12, -4 आणि 12 यांच्या दरम्यान x आहे, हे असं लिहिलं तरी आन्सर चालू शकतो. ओके, now question number 5. Find the values of x for which fx equals 2x cube minus 15x square minus 144x minus 7 is strictly increasing आणि strictly decreasing, असे दोन शब्द आहेत. ठीक आहे, बरं हे दिलेलं फंक्शन fx, तर f dash x equals 3 to the 6x square minus 15 to the 30x minus 144 constant चा डेरिवेटिव 0. Since
since fx a अगर टाकायचं पहिल्यांदा a since fx is strictly increasing, f dash x is greater than 0, therefore 6x square minus 30x minus 144 greater than 0. 6 common and transfer, x square minus 6 5 are 30 minus 24 6 are 144 greater than 0. बाजूला स्क्वेअर टर्म कॅल्क्युलेट करा. मिडल टर्म स्क्वेअर 25 x स्क्वेअर अपॉन 4 into फर्स्ट टर्म. तुम्ही स्वतः 2 मिनिटं कॅल्क्युलेट करून घ्या, म्हणजे मी डायरेक्ट लिहिणार आहे. मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 into फर्स्ट टर्म म्हणजे x स्क्वेअर मायनस 5x प्लस 25/4 मायनस 25/4 आणि तिथे असलेले -24 ॲज इट इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. इथून एवढा पार्ट बघा, x - 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर, x - 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर, याचं स्क्वेअर रूट घ्या, याचं पण स्क्वेअर रूट घ्या, मधल्याचं साइन घ्या. आता ह्याचा रफर बघा, -25/4 -24/1 क्रॉस मल्टिप्लिकेशन -25 -96/4. ह्यातले 4 दिले तर त्याला 100 होतील, 121 म्हणजे -121/4 ग्रेटर दॅन 0. हे ट्रान्सफर केले की x - 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 121/4. खाली लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स, taking square roots on both sides. पुढे x - 5/2 काय लिहिले मी, x - 5/2 पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेताना आहे ते साइन ग्रेटर दॅन 11/2 अँड x - 5/2 निगेटिव्ह स्क्वेअर रूट घेताना साइन चेंज, x greater than 11/2 plus 5/2, x less than -11/2 plus 5/2, x greater than हे झाले 16/2 म्हणजे 8, x less than हे -6/2 म्हणजे -3, x -3 पेक्षा लहान आणि 8 पेक्षा मोठा म्हणजे x belongs to, बघा -3 पेक्षा लहान म्हणजे कुठपर्यंत, -∞ पर्यंत, -3 युनियन -8 पेक्षा मोठा म्हणजे 8 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत. आणि राऊंड ब्रॅकेट का केले तर इथे इक्वल टू साइन नाहीये. इक्वल टू साइन असतं तर मी काय केलं असतं, रेक्टँग्युलर ब्रॅकेट केलं असतं. ठीक आहे. बरं, आता थोडंसं तर मी ह्या प्रॉब्लेम पुरतं ह्याच्यात दाखवतो, समजून घ्या तुम्ही. तर सिन्स बी आता टाकायचा बी, since fx is strictly decreasing, हे साइन बदललं, हे साइन सगळं सेम, हे साइन बदललं, हे साइन बदललं, हे साइन बदललं, इथपर्यंत येतो, हे साइन बदललं, इथपर्यंत येतो. हे बघा x - 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज लेस दॅन 121/4. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. या स्टेप्स मी इथल्या चेंजेस करत 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 कुठं आलो, इथपर्यंत. नेक्स्ट स्टेप, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स म्हणजे x - 5/2 is less than 11/2 and x - 5/2 is greater than -11/2. पॉझिटिव्ह रूट घेताना आहे ते साइन आणि निगेटिव्ह रूट घेताना साइन चेंज करून घ्यायचं. म्हणजे x is less than 11/2 plus 5/2 and x is greater than -11/2 plus 5/2. x is less than हे 16/2 म्हणजे 8 and x is greater than हे -6/2 म्हणजे -3. x -3 पेक्षा मोठा आणि 8 पेक्षा लहान आहे म्हणजे
-3 लेस दॅन x लेस दॅन 8 किंवा किंवा x बिलॉंग्स टू राऊंड ब्रॅकेट मध्ये -3 8 हे आन्सर देखील त्याला चालू शकते, कुठलंही चालतं. ओके ओके क्वेश्चन नंबर 6. Find the values of x for which fx equals x upon x square plus 1 is strictly increasing आणि strictly decreasing असं विचार. ठीक, पहिले आपण नेहमीप्रमाणे f dash x मिळवूया. इथं क्वेश्चन टू आहे बरं का, dy dx of x upon x square plus 1 equals denominator into dy dx of numerator minus numerator into dy dx of denominator upon denominator चा square equals x square plus 1 into x चा derivative 1 minus x into bracket x square चा derivative twice x constant चा derivative 0 खाली x square plus 1 चा bracket square as it is. सिंप्लिफाय करूया, वरती न्यूमरेटर ओपन करा, x square plus 1 minus 2x square upon x square plus 1 चा bracket square. x square मधून 2x square गेले म्हणजे minus x square plus 1 किंवा 1 minus x square गेले तरी चालेल, खाली x square plus 1 चा bracket square as it is. f dash x is equal to किंवा हवं तर हे साइन पहिल्यांदा नको असेल तर मी असं लिहितो, f dash x equals 1 minus x square upon x square plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. हे झालं f dash x. आता क्वेश्चन काय सांगा, आपला प्रॉब्लेम काय, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. पहिला ए अटॅक टाका, सिन्स fx is किंवा इफ म्हटलं तरी चालतं, सिन्स इफ fx is strictly increasing, f dash x is greater than 0. आता f dash x म्हणजे 1 minus x square upon x square plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर is greater than 0. आता ही जी टर्म आहे ही ट्रान्सफर करायची, 1 minus x square greater than 0 समोर न विसरता रिझन द्यायचं. पण जी टर्म ट्रान्सफर करतो ना ही नॉन झिरो आहे, कारण मुळात लक्षात ठेवा हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्यामुळे कुणाचाही ब्रॅकेट स्क्वेअर कायम काय असतो सांगा, कायम नॉन झिरो असतो. पण आत कोणाचा डिफरन्स आहे का की कदाचित आन्सर झिरो याची शक्यता आहे. उदाहरणार्थ समजा आतमध्ये असा एखादा पार्ट असताना तिथं समजा म्हणते मी x स्क्वेअर मायनस 4 सारखा पार्ट असता, तर x इक्वल्स 2 ला ती टर्म झिरो झाली असती. इथं तोही चान्स नाहीये, कारण x काहीही घ्या, झिरो जरी घ्या तरी स्क्वेअर त्याचा 0 प्लस 1 म्हणजे कायम प्लस 1 आहे, त्यात प्लस 1, त्यामुळे ही टर्म पॉझिटिव्ह, त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह. तेव्हा आपण ज्याने ट्रान्सफर केलं किंवा ज्याने मल्टिप्लाय केलं ती टर्म x स्क्वेअर प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे कशासाठी, तर साइन चेंज होत नाही यासाठी. म्हणजे कसं असतं की साइन चेंज होतो ना, लेस दॅनचं ग्रेटर दॅनचं, त्यासाठी हे रिझन द्यायचं असतं. ठीक आहे, मग आता 1 इज ग्रेटर दॅन x स्क्वेअर हे ट्रान्सफर केले म्हणजे काय, दॅट इज x स्क्वेअर लेस दॅन 1. आपल्याला व्हेरिएबल डावीकडे लयची एक सवय असते, x स्क्वेअर लेस दॅन 1 स्क्वेअर रूट घ्या, x लेस दॅन 1 आहे ते साइन and x greater than -1 म्हणजे x -1 पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा लहान म्हणजे -1 लेस दॅन x लेस दॅन 1 हे त्याचं आन्सर आहे. मग आता हे पुन्हा एकदा तुम्हाला मी जर ह्याच्यात पाहिजे तर राऊंड ब्रॅकेट मध्ये x बिलॉंग्स टू राऊंड ब्रॅकेट मध्ये -1 टू +1 असं पण चालेल. आता मी याच्यातच तुम्हाला दाखवतो स्ट्रिक्टली डिक्रीजिंगच्या वेळेस काय असणार आहे. fx is strictly decreasing च्या वेळेस इथे दाखवलं बघा. सिन्स आता b याच्या टाकायचं, if fx is strictly decreasing त्यावेळेस f dash x काय असणार आहे, लेस दॅन 0. मग f dash x च्या जागी 1 minus x square upon x square plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर is less than 0. पुन्हा ही टर्म ट्रान्सफर करून असंच रिझन द्यायचं, म्हणजे 1 minus x square is less than 0. x square ट्रान्सफर करा,
1 लेस दॅन एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 1 स्क्वेअर रूट घ्या एक्स ग्रेटर दॅन 1 आणि एक्स लेस दॅन -1 एक्स लेस दॅन म्हणजे एक्स -1 पेक्षा लहान म्हणजे मायनसला डावीकडे आणि एक्स 1 पेक्षा मोठा उजवीकडे म्हणजे आन्सर असा आहे -इन्फिनिटी टू -1 पेक्षा लहान -इन्फिनिटी टू -1 युनियन 1 पेक्षा मोठा म्हणजे 1 टू इन्फिनिटी आणि इथं लिहायचं x बिलॉंग्स टू हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके, आता इथं मला क्वेश्चन नंबर 6 देखील संपलेला आहे. बाकीचे प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट वेळमध्ये पाहणार आहोत.